सगळ्यांना प्रश्न पडला होता की हे धुतल्यानंतर ह्याची चमक जाते का? तर नाही जात, कारण मी प्रत्यक्ष आज धुवून दाखवणार आहे तुम्हाला. आणि स्वतः मी घरामध्ये यूज केलं होतं. त्याच्यावरती थोडंसं तेल सांडलं होतं आणि त्याला लगेच मुंग्या झाल्या होत्या, म्हणून मी धुवायला घेतलं होतं. तर तुम्हाला बघा धुवून दाखवते कसं धुवायचं ते बघा. आणि थोडंसं साबण लावून आहे ना, किंवा निरमा यूज करू शकता तुम्ही, पण मी तर थोडंसं साबण लावून आहे ना हलक्या हाताने त्याला फक्त घासलेलं आहे. ब्रश वगैरे करायचं नाही आहे. आणि हे धुतल्यानंतर काही खराब वगैरे काय होत नाही, मस्त आहे असंच दिसतं. त्याचं काही चमक जात नाही किंवा त्याला काहीच होत नाही. हे तुम्ही गणपती बसवण्यासाठी, दिवाळी, दसरा किंवा मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतात आणि त्यासाठी सुद्धा यूज करू शकता. आणि हे तयार करण्यासाठी याचा जो बेस घेतलाय ना तो रेक्झिन आहे आणि खूप हाय क्वालिटीचा आहे. आणि मी घरी वापरण्यासाठी घेतला होता, त्यामुळे मी चांगल्याच क्वालिटीचा वापरलाय. मार्केटमध्ये भरपूर प्रकार आहेत, त्याच्यामध्ये नॉनॉन, कॅनव्हास किंवा असं रेक्झिन भरपूर प्रकारचे आहे. तुम्हाला जो योग्य दरात पडेल त्याचा वापर तुम्ही करू शकता. आणि बघा तुम्ही, मी धुतल्यानंतर सुद्धा त्याचा कुठला धागा वगैरे काही निघाला नाही, काही चमक वगैरे गेली नाहीये. बघा तुम्ही किती छान प्रकारे ते दिसतंय. तुम्हाला पाहिजे ते डिझाईन्स पाहिजे त्या कलरमध्ये बनवून मिळतील. बाय बाय फ्रेंड्स. व्हिडिओ आवडला असेल लाईक